1 मे पासून ऑटो टॅक्सी चालकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मराठी सक्तीचा निर्णय घेतलेला आहे। पण सक्तीवरून मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। मराठी आग्रह योग्य, पण जोर जबरदस्ती आणि भाषेच्या नावावर हिंसा चालणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले। मराठी का आग्रह होना ये कोई गलत बात नहीं है, क्योंकि देश में जोर जबरदस्ती करके किसी प्रकार से भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है। 1 मे पासून ऑटो टॅक्सी चालकांना मराठी न आल्यास परवाना रद्द करू असा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला। पण मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। मराठीचा आग्रह आहेच, पण जोर जबरदस्ती आणि भाषेच्या नावावर हिंसा चालणार नाही असं म्हणत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। एक दिवसाआधीच निरुपमांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, त्यावरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे। चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून ही मुस्कटदाबी मी सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी बोलावंच लागेल आणि मराठी समजावंच लागेल। मुंबई हो, महाराष्ट्र हो, यहाँ पर मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना ये कोई गलत बात नहीं है, लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो। जो हमारे यहाँ पर ऑटो चालक है या जो टैक्सी चालक है, इनमें से जिनको मराठी नहीं आता उनको हम मराठी सिखाएंगे, क्योंकि देश में जोर जबरदस्ती करके किसी प्रकार से भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है। इसलिए उनको हम निश्चित रूप से मराठी सिखाएंगे और किसी के ऊपर हम अन्याय नहीं होने देंगे। मंत्री सरनाईकांच्या निर्णयाला त्यांच्याच पक्षाच्या संजय निरुपम यांनी विरोध केला। ते अमराठी ऑटो टॅक्सी चालकांच्या बाजूने आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जबरदस्ती चालणार नाही, मराठी शिकवली जाईल असं म्हटलंय। म्हणजे सरकारच्या प्रमुखांनीच सरनाईकांच्या सरसकट निर्णयाला होकार दिलेला नाही। भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्यांना आम्हीही सरकारमध्ये आहोत असं म्हणत इशारा दिलाय। तुम्हाला काय हवंय, काय नकोय ते आम्हाला सांगा, आम्ही देऊ, परंतु तुम्ही आडमुठेपणा कराल। तुम्ही जर सांगाल नाही आम्ही हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलणार नाही तर हे चालणार नाही। हा महाराष्ट्र आहे। हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि हिंदूंना हल्ला किंवा हिंदूंना आम्ही मारू अशी सुख्या धमक्या आमच्या हिंदुत्व विचाराच्या सरकार असताना तरी करू नये आमचं म्हणणं आहे। ज्यांना मराठी शिकायचं असेल त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ, त्यांना काय पाहिजे त्यांना पुस्तकं वाटू, सगळ्या गोष्टी करू। किती मुसलमान समाजाचे ड्रायव्हर हे मराठी बोलतात, विचारा कधी त्यांना कधी मराठी बोलायला लावणार? सगळी आग अगर हिंदूंवर कोण काढत असेल ना आणि हिंदू समाजाला फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही राज्यामध्ये बसलो, एक लक्षात ठेवा। 1 मे पासून आरटीओच्या माध्यमातून ऑटो टॅक्सी चालकांची तपासणी होईल। ज्यांना मराठी येणार नाही त्यांचा परवाना रद्द होईल असा निर्णय शिंदेच्या शिवसेनेचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी घेतला। तर मराठी शिकवण्यासाठी वेळ द्या, जबरदस्ती नको आणि परवाना रद्द करून रोजीरोटी बंद करू नका असं त्यांच्याच पक्षाच्या संजय निरुपम यांचं म्हणणं आहे। इथे निरुपम आणि भाजपची भूमिका एकसारखी आहे। तर मनसेनं सरनाईकांच्या निर्णयाला पाठिंबा देत निरुपमांचा विरोध केला। दैसरमध्ये रिक्षा चालकांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या निरुपमांच्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आणि गाडीवर दगडफेक केली। तो जो इंदौरी चाटचा हलवाई आहे तो गेला होता आणि माझ्या नावाने खूप बोंबाबोंब केला। मी त्यांच्याशी विचारू इच्छितो की माझा काय दोष होता? मराठी भाषाची सक्तीचा एक काम सुरू होईल। सर्व ऑटो चालक टॅक्सी चालकचा एक टेस्ट होईल मराठी भाषाच्या ज्ञानचा आणि टेस्टमध्ये जेव्हा ते फेल झालेत तेव्हा त्यांचा परमिट रद्द होऊ शकतो। माझा विरोध एवढाच आहे। एकदा हिंमत असेल तर बंद करून दाखवाच त्यांनी। आम्हाला पण बघायचं आहे की मुंबईला वेटीस कोण धरू शकतं ते। बाहेरचे येऊन भैये मुंबईला वेटीस धरणार का? आम्हाला पण बघायचंच आहे। हो, आम्हाला बघायचंच आहे ना की मुंबई बंद करण्या एवढी ताकद भैयांमध्ये आली आहे का? आम्हाला बघू दे। आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या पक्षातून प्रताप सरनाईकांच्या म्हणजे भूमिकेला म्हणजे समर्थन असणारे किती स्टेटमेंट आले। त्यांच्या समर्थनात त्यांनाच बोलावं लागत आहे। स्वतःच्या समर्थनात जी माणसं घरात बसली होती, ज्यांचं राजकारण फुलस्टॉप झालंय, कॉमन आहे फुलस्टॉप झालंय,
मला कोणाचं नाव घेऊन वात्रटिकेत न्यायचं नाही. राज ठाकरेंचं ज्यांचं राजकारण फुलस्टॉप झालंय त्या माणसांना तुम्ही आज उपलब्धी करून दिली ऑफ सीझनमध्ये, निवडणुका नसताना. 29 तारखेला ऑटो आणि टॅक्सी संघटनांसोबत मंत्री सरनाईकांची बैठक आहे. तर 1 तारखेपासून मराठी सक्तीच्या विरोधात 4 मे रोजी अमराठी चालकांनी बंदची घोषणा केली आहे. पण आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर 29 तारखेला तोडगा निघतो का हे दिसेलच. गोविंदा ठाकूरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.